जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो. आमच्या सरकारी क्लासमध्ये मेकअप कसा शिकवला त्याचा व्हिडिओचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. तर आमच्या क्लासमधल्या 2 मुलींचा क्लास बाकी राहिलेला होता. तर काय केलं, मी त्यांना सांगितलं तुम्ही मेकअप करता व्हा. तर मी त्यांना मेकअपचं सुरुवात करायला सांगितली. त्यांनी प्रायमर ॲप्लिकेशन केली, आफ्टर कन्सिलर ॲप्लिकेशन केली, त्याच्यानंतर फाउंडेशन ॲप्लिकेशन करून त्याच्यानंतर पावडर केलेली आहे. ओके. तर पावडर फिक्सिंग करत आहे. पावडर फिक्सिंग करत असण्याची टेक्निक म्हणजे की आपण जे पावडर असतो ती लावत असतो आणि ब्लेंडरनी ती किंवा ब्लेंडरचा जो ब्रश असतो त्या ब्रशनी आपण पॅकिंग करत असतो. तर बऱ्याच मुली काय करतात की पावडर लावत असताना ती पावडर एखाद्या फुलाने किंवा स्पॉन्ज असतो त्या स्पॉन्जने पुसत असतात. तर पावडर पुसायची नसते आणि ती जी आता ही दीदी जशी लावत आहे टेक्निकने, त्या टेक्निकने लावायची असते, म्हणजे पॅकिंग करायची असते. ओके. तर आपण पावडर पॅकिंग म्हणत असतो, नॉट अ टेकिंग, म्हणजे लावतोय असं. पण ज्या पद्धतीने ही दीदी लावत आहे त्या पद्धतीने. तर मॅट लूकची जी पावडर असते ती आपण फेसला लावत असतो आणि जी शायनी लूक असतो तो आपण पाठीला आणि मानेला लावत असतो. ओके. तर त्याच्यानंतर येतो हायलायटर पॅलेट. तर हायलायटर पॅलेट मी त्यांना ओपन करायला सांगितलं आणि ओपन केल्यानंतर आपल्याकडे जे हायलायटर शेड 3 प्रकारचे आहे. मोतिया कलर आहे, सिल्वर कलर आहे आणि एक थोडा पिंकिश कलर आहे. तर मी हे तिन्ही पण कलर त्यांना एकत्र करायला लावले आणि तिन्ही पण कलर एकत्र करून ते अप्लाय केले. तर हायलायटर ॲप्लिकेशन करत असताना हायलायटर ॲप्लिकेशनचा एक फॅन ब्रश असतो, एक बिग फॅन असतो आणि एक स्मॉल फॅन ब्रश असतो. तर आपल्याकडे तो त्या व्हॅनिटीमध्ये मिळालेला नाही, तर मी त्यांना हायलायटिंग पॉईंटवरती हायलाईट करायचं सांगितलं आणि हायलाईट करत असताना एकदम शार्प आणि एकदम व्यवस्थितपणे त्यांनी केलेलं आहे. हायलायटर ॲप्लिकेशन करत असताना त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना हात पकडून सुद्धा मी सांगितलं की कसं करायचं असतं. ओके. तर आता हे जे आहे ते माझ्या हाताने मी करत आहे आणि त्यांना दाखवत आहे टेक्निक की कसं करायचं असतं हायलायटिंग. ओके. आणि आता झालेलं आहे हायलायटर. त्याच्यानंतर येतं ब्लश ऑन. तर ब्लश ऑनचं छोटंसं पॅलेट आहे आणि एकदम छोटं किट आहे, एकदम बेबीसारखं. बेबी पिंक कलर आहे आणि खूप सुंदर आणि एकदम छान आहे. तर आमच्याकडे जे प्रॉडक्ट अवेलेबल होते त्याच प्रॉडक्टमध्ये मी त्यांना जसे 17 प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल करून दिले होते मी. तर तसेच्या तसे त्यांनी ते अप्लाय केले. ओके. आता ब्लश ऑनचं पॅलेट घेतलेलं आहे, तिच्यामध्ये 4 कलर आहे. पिंक कलर आहे, पण पूर्ण ते ॲप्लिकेशनसाठी एकदम सुपर आणि एकदम छान आहे. तर ब्लश ऑन करायची टेक्निक अशीच असते की प्रॉडक्ट कमी घ्या आणि ब्लेंडिंग प्रॉपर करा. तर त्यांनी ब्लेंडिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना थोडं जमत नव्हतं ब्लेंडिंग करायला, बघा ते कशा पुसून राहिल्या होत्या. तर त्यांना हाताने पकडून मी त्यांना टेक्निक शिकवलेली आहे. तर मी कोणतंही प्रॉडक्ट असो ॲप्लिकेशन करताना त्यांना जर जमलं तर ठीक, नाही तर त्यांना हातात धरून मी काही पण प्रॉडक्ट यूज करायला सांगते. ओके. तर ब्लश ऑन थोडंसं नाकावरती लावलं ना की एकदम नोज थोडंसं लाल दिसतं, थोडंसं गुलाबी दिसतं आणि खूप छान लूक येतो. आता तुम्ही बघू शकता एकदम छान लूक आलेला आहे. त्याच्यानंतर येतं आय शॅडो. तर आय शॅडो करत असताना आय शॅडो पॅलेट अगोदर ओपन करून घेतलेला आहे आणि ओपन एकदम सुंदर आणि एकदम मॅट लूकचे कलर्स जे आहे ना, एकदम सुंदर आलेले आहेत त्यांचे. आणि आता जो स्किन टोन आहे, ज्या स्किन टोनची जी आय मेकअपमध्ये जी स्किन टोन आहे, त्या स्किन टोननुसार मी त्यांना पूर्ण लॅशेसपासून तर पूर्ण ॲब्रोच्या साईडपर्यंत मी त्यांना ब्रश करायला सांगितलं आणि तुम्ही बघू शकता की कसं करायचं आहे. पूर्ण हात पकडून त्यांना टेक्निक शिकवून राहिली होती. त्याच्यामध्ये आमची कॉमेडीसुद्धा चालू होती आणि खूप हसूसुद्धा येत होतं आम्हाला आणि तरी पण त्यांचं चालू होतं. आता बघा एकाच ठिकाणी प्रॉडक्ट ठेवून दिलेलं आहे, पण त्यांची प्रॅक्टिस होत आहे आणि चालू आहे. ओके. तर जर व्यवस्थित टीचिंग करताना तुम्हाला जर व्यवस्थित शिकवणाऱ्याने व्यवस्थित शिकवलं तर तुम्ही काहीही शिकवू शकता. ओके. आणि खूप खूप सुंदर शिकू शकता. आता त्यांचं झालेलं आहे मॅट कलर, तो पण ब्राऊन शेड जो
त्यांचा जो स्किन टोन होता तो. आणि आता ग्लिटर्स ॲप्लिकेशन करायची आहे. तर ग्लिटर्स ॲप्लिकेशन कशी करायची मी त्यांना ती टेक्निक शिकवलेली आहे. आणि ॲरो ब्रश घेतलेला आहे. ॲरो ब्रश एकदम सुंदर आणि एकदम मॉइस्ट आहे त्यांचा. खूप मऊ आणि एकदम व्यवस्थित आहे. तर ॲप्लिकेशन करताना त्यांनी फर्स्ट टाईम त्यांनी मेकअप केलेला आहे. तो पण मला विचारून, "ताई हे करू का? ताई हे करू का?" पण एकदम प्रॉपर त्यांनी केलेला आहे. जसं सांगितलं तसं त्यांनी केलेलं आहे. आणि एका हाताने त्यांना सांगितलं, की वरतून आयब्रोचा जो पॉइंट असतो सेंटरचा तो उचकवून घ्यायचा. म्हणजे थोडासा उचलून घ्यायचा म्हणजे क्रीज येत नाही. ओके. आणि तुम्ही बघू शकता, की किती छान आणि एकदम व्यवस्थित त्यांनी सिमर शेड लावलेला आहे. सिमर शेड थोडासा गोल्डन घेतलेला आहे आणि तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आय शॅडोमध्ये कधी पण तुम्ही लक्षात ठेवा कलर्स ॲप्लिकेशन ठेवायचे नसते डायरेक्ट. जितकं तुम्ही ब्लेंडिंग कराल तितकं प्रॉपर, जितकं कमी प्रॉडक्ट यूज कराल तितकं चांगलं. ओके. तर आता आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नरवरती. तर कॉर्नरवरती आपण डार्कर शेड घेत असतो आणि डार्कर शेड घेण्यासाठी आपल्याला ब्रश पण तसाच लागत असतो. तर आपण डार्कर शेड घेतलेली आहे ब्राऊन डार्क कलर. आणि जे आय कॉर्नर आहे त्या आय कॉर्नरवरती आपण ब्लेंडिंग करणार आहे. आय कॉर्नर्सवरती ब्लेंडिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता. त्यांना जर नाही जमलं तर मी त्यांना हातात धरून त्यांना शिकवत असते आणि प्रॉपर त्यांच्याकडनं प्रॅक्टिससुद्धा मी करून घेत असते. ओके. आणि तुम्ही बघू शकता त्यांचा लूक एकदम सुपर, सुपर, सुपर येणार आहे. आणि मजा कसली येत असते, की त्यांना आहे ना शिकवताना आहे ना थोडंफार त्यांना हसू असंच चालूच असतं आमचं काही ना काही कॉमेडी. "हां, लीनाताई चांगला हस, बस ना किती हसू." हं, त्यांना म्हणजे त्यांना खूप हसू येतं. तर तुम्ही बघू शकता त्यांचं जे प्रॉपर हायलाइटिंग केलेलं आहे स्किनवरती. आयबॉल जो आहे त्या आयबॉलवरती मी हायलाइट कलरचा जो आपला गोल्डन शेड आहे सिमरचा तोच घेतलेला आहे. याला आपण हायलाइटिंग म्हणू शकतो कारण की तो हायलाइट सिमर शेड कोणताही असो तो हायलाइट करत असतो. ओके. मग तो आय मेकअपमध्ये असो का तो स्किनवरती आपला टी झोन असो. ओके. टी झोन काय आहे, काय नाही हे सर्व प्रॉपर नॉलेज मी त्यांना एवढं एचडी मेकअपचं मी त्यांना नाही देऊ शकत. पण तुम्ही बघू शकता, की त्यांना त्याचप्रमाणे मी त्यांना शिकवलेलं आहे. पण एकदम छान शिकवलेलं आहे, की त्यांना ते अंडरस्टँड खूप व्यवस्थित झालेला आहे. ओके. तर आता त्यांचा जो कॉर्नर शेड आहे, तो कॉर्नरवरती त्यांना अ, अ, आयलिडचे जे कॉर्नर्स आहे, त्या कॉर्नर्सवरती डार्कर शेड ब्राउन कलर यूज केलेला आहे. आणि एकदम प्रॉपर झालेला आहे. लीनाताई झोप लागत होती. लीनाताईला पण एकदम मेकअप त्यांना खूप आवडला होता. आणि त्यांचं जे फाउंडेशन आहे ते पण खूप सुंदर निघालेलं आहे. फक्त त्याला थोडंसं मिसमॅच करून त्यांना लावायचं आहे आणि खूप सुंदर त्यांचं हे आलेलं आहे लुक्स. आता हायलायटर घेतलेलं आहे आणि आयब्रोचं जे बोन असतं त्या बोनवरती हायलायटिंग केलेलं आहे. आणि आता घेतलेलं आहे लायनर. तर लायनर लावत असताना त्यांची अशी मजा आली नाही. त्यांना म्हणजे तेवढं मी सांगितलेलं नव्हतं आधी. आणि त्यांना शिकवलं तर ते त्यांना बोलताना पकड तिला म्हणा, हालू नको" अशा करत होत्या. आणि एकदम त्यांना जोरात हसू येऊन गेलं. खूप हसायला येऊन गेलं आम्हाला. लायनर लावणं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी एक छोटासा जो ब्रश असतो आपला याचा आय मेकअपचा तो ब्रश आपण एकदम हलक्या हाताने डोळ्यांच्या खाली म्हणजे काजळच्या खाली आपण तो फिरवलेला आहे. आणि तो फिरवल्यानंतर
लीनाताई बोलल्या, की म्हणे, "ही ना डोळे ठेवणार नाही" म्हणे "मी." अशी अशी बोलली ती ताई. एकदम हसू येत होतं आम्हाला. आणि आय मेकअप करताना खूप मजा आली आणि आजचा दिवस आम्हाला खूप छान गेला. कोणी म्हणजे काम करत असलं ना, तर एकदम व्यवस्थित आणि एकदम छान दिवस जातो. कधी काम नसलं ना, तर असा बोर दिवस जातो. त्याच्यापेक्षा कामामध्ये राहिलं ना, की खूप छान आणि व्यवस्थित दिवस जातो. आयब्रो डिफायनर आमचे पावडर शेड आहे आणि पावडर शेड आम्ही खूप छान ॲप्लिकेशन केलेली आहे. तुमच्याकडे जर हा शेड नसला, तर तुम्ही आय मेकअपच्या जी किट असतं आपलं, त्या किटमधलं सुद्धा कलर तुम्ही ब्राऊन कलर किंवा ब्लॅक कलर यूज करू शकता आणि तुम्ही आयब्रो डिफाईन करू शकता. ओके. ज्यांच्याकडे कलर डिफायनरचा जो कलर आहे तो नसला तर. ओके. आता जर आम्ही लिप लायनर आणि हे घेतलेलं आहे. ओके. तर ताई म्हणत लिप लायनर आपण आधी लावून बघू आणि करून बघू ट्राय. तर खूप खूप छान आहे त्यांचे जे कलर्स आहे लिपस्टिक पॅलेटचे खूप सुंदर आहे. आणि लिप लायनर होतं थोडं डार्क पण एवढं नव्हतं, पण छान होतं. आणि खूप हसू येत होतं आम्हाला कारण की लीनाताई लीनाताई खूप हसवतात मेकअप करताना. त्यांचा स्वभावच असा आहे, की त्या सर्वांना हसवत असतात आणि खूप सुंदर त्यांचा मेकअप झालेला आहे. याचा फायनल लूक तुम्ही बघू शकता आणि लिप्स पण कसे त्यांचे डेकोरेट केलेले आहे तुम्ही बघू शकता, की डार्कर शेड आधी मी ॲप्लिकेशन केलेली आहे. खाली ॲप्लिकेशन करायला लावलेली आहे वैशूताईला आणि अ, खालच्या साईडने कन्सिलर ॲप्लिकेशन करणार आहे. कारण कन्सिलर एकदम छोट्या प्रमाणात कमी प्रमाणामध्ये कन्सिलर घेतलेलं आहे आणि कन्सिलर याच्यासाठी की जे होठ आपले जे प्रॉपर आतमध्ये जे असतं ते हायलाईट करण्यासाठी एक फिक्का कलर म्हणजे एकदम लाईट शेड आपल्याला पाहिजे असतो, तो आपण हायलाईट केलेला आहे. ओके. आणि त्यांना खूप हसू येत होतं. त्यांचा मेकअप खूप सुंदर झालेला आहे. वैशूताईने केलेला मेकअप फक्त आणि फक्त फर्स्ट ट्रायमध्ये त्यांनी केलेला आहे मेकअप आणि तुम्ही त्यांचा लूक बघू शकता किती सुंदर आहे आणि टिकली पण त्यांना अवेलेबल करून दिली होती. तुम्ही बघू शकता त्यांचा मेकअप किती सुंदर, सुंदर झालेला आहे आणि लीनाताई खूप खुश होऊन गेलेल्या होत्या. मेकअप बघून त्यांना खूप आवडलं त्यांना. आणि मग काय आमच्याकडे ड्रेस तर अवेलेबल असतातच. मग ड्रेस घालून दिला आणि बघ म्हटलं काढ आता तू फोटो. तर एकदम छान वाटत होतं कारण आम्ही फक्त फेसचा मेकअप केला होता. आपलं जे मानेचा भाग आणि पाठीचा भाग, हातांचा भाग आम्ही काहीच कव्हर केलेला नव्हता आणि तसंच तिला उचललं आणि बसवलं मेकअप करायला. पण खूप सुंदर तिचा लूक आलेला होता. तर थँक सो मच आमच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला. थँक